तर रामराम मंडळी आजची मॅच जोरदार झाली मित्रांनो. मॅचचं विश्लेषण करण्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो की मी अनुराम सर्व्हिसेस नावाअंतर्गत एक नवीन आपला बिझनेस स्टार्ट केलेला आहे, ज्यात मी तुम्हाला म्युच्युअल फंड किंवा इन्शुरन्स किंवा होम लोन संदर्भात काय तुम्हाला काही क्वेरी असेल किंवा काही तुम्हाला सर्व्हिसेस पाहिजे असतील तर मी ते तुम्हाला प्रोव्हाइड करतो. म्हणजे कुठल्या बँकेचं लोन तुम्हाला चांगलं पडेल, त्यात तुम्हाला मी पूर्ण डॉक्युमेंटेशनला हेल्प करेल, किंवा तुम्हाला कुठला टर्म इन्शुरन्स काढायचा असेल किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायचं असेल तर मी तुम्हाला जरूर हेल्प करेल. तुम्ही मला खाली दिलेल्या ईमेल आय डीमध्ये कॉन्टॅक्ट करू शकता. तर मित्रांनो मॅच संदर्भात आपण बोलूया. मित्रांनो हे जे आहे ना, अभिषेक शर्मा आणि जे IPL सो कॉल्ड जबरदस्त प्लेअर म्हणतात ते सगळे फेल झालेले होते. संजू सॅमसन होता म्हणून वाचलो. संजू सॅमसन देवासारखा धावून आला मित्रांनो, नाही तर आपले लागले असते, लागले असते म्हणतात ना. तर भाऊ मुंबईमध्ये जातोय आपण सेमीफायनल खेळायला. अबे तिथे तरी खेळा रे भाऊ. हां, आपल्याकडचा 1-2 जण खेळतात आणि बाकीचे लोक त्या भरोसावरच टिकून आहे टीममध्ये. तर माझं असंच म्हणणं आहे की यार ह्या क्रिकेट हा सांघिक स्पोर्ट आहे. यार सर्वांनी आपलं कॉन्ट्रीब्युशन केलं पाहिजे. तुम्ही इम्पॉर्टंट मॅचेसमध्ये कॅचेस सोडून राहिले किंवा यार मला एक समजत नाही आहे तुमचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे. म्हणजे तुम्ही झिरोवर काय आउट होतात आहे. तुम्ही फक्त IPL प्लेअर नाही बनून राहायला पाहिजे, तुम्हाला एक इंटरनॅशनल ॲज अ प्लेअर प्रूव्ह केलं गेलं पाहिजे. ठीक आहे 2-3 जणांचे यार अजूनही ते बॅड पॅचमध्ये आहे. काही जण एकच पारी खेळतात त्याच्यानंतर खेळायचं काही नाव नाही. तर यार आता वर्ल्ड कप चालू आहे, असं तर नाही आहे कुठे ट्राय नेशन सिरीज चालू आहे. तर बस यावरच हा व्हिडिओ बनवायचा होता मित्रांनो. टोटल मॅच बघायला मजा आली. संजू सॅमसननी ज्याप्रमाणे ही मॅच गेलेली मॅच जिंकवली त्याच्याबद्दल तर सॅल्यूट त्याला, आणि त्याला चान्सेस दिले गेले पाहिजे. बाकी काही काही लोक इतके ओव्हररेटेड झालेले आहे, काय IPL मध्ये चालतं फक्त असं वाटायला लागलं आहे. किंवा एखादी पारी खेळतात आणि त्यानंतर फ्लॉप सुरू होऊन जातो. सूर्यकुमार यादव यांनी आता कॉन्ट्रीब्यूट करायची गरज आहे मित्रांनो. आतापर्यंत तर ठीक आहे, असे चालून गेलं. पण आता 2 जे राहिले आहेत मुकाबले, म्हणजे जर सेमीफायनल जिंकलो तर फायनलमध्ये तुम्हाला यार सर्वांना एकत्रितपणे खेळावं लागेल, नाही तर बस टाटा बाय बाय करावं लागणार आहे वर्ल्ड कपला. तर बस मित्रांनो यावर हा व्हिडिओ बनवायचा होता. व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.